तर आम्ही आज या ठिकाणी बुडाखालच्या चर्चा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. माणसाला भीती वाटली की बुडाला घाम, असं म्हणताच माणूस किती मोठा झाला तर त्याचं बुड जमिनीवर पाहिजे. म्हणून आमच्या शोचं वैशिष्ट्यच आहे, आम्ही इंटरव्ह्यूज बुडाखाली घेतो. आणि तसंच आज आपल्याकडे एक अवलिया कलावंत आहे शरीफ पठाण. तर तुम्हीच माईक धरलास, कसं आम्ही बोलायचं? लावा की, तुम्हाला दिलं की आम्ही आवाज जात नसेल आम्हाला कळलं ना, आम्ही एडिटिंगमध्ये करू की. लावा तुम्ही. तर आज आपल्यासोबत आहेत तर आज आपल्यासोबत आहेत बुडाखालच्या चर्चा. तर नमस्कार. तर आपण एवढे आज काल सोलापूरला आपली स्पर्धा झाली, त्या स्पर्धेमध्ये आपण सहभाग नोंदवला. काय रिझल्ट योग्य आहे का अयोग्य आहे? तर विषय उत्तर मिळालेलं आहे. ह्यानेच काहीतरी दबकलेत. बरं, काय वाटतं तुम्हाला की अशा स्किटच्या स्पर्धेतून कलाकार घडतात का? हो, नक्की घडतात. मग तुम्ही का नाही घडले? कलाकार घडतात, आम्ही कलाकार नाव. अच्छा, मग हे कलाकार नाही आहेत तरी स्किट करतायत. बरं, ठीक आहे. स्टार आहो. बरं, दुसरा विषय असा आहे की लातूरची नाट्य चळवळ ही झपाट्याने वाढायला पाहिजे, का वाढत नाही? त्यात लक्ष द्यायला पाहिजे, सगळे कलाकार एकत्रित यायला पाहिजे आणि युनिटीनं काम करायला पाहिजे असं मला वाटतं. आणि कोण एकत्र आले पाहिजे असं? सगळे जेवढे कलाकार आहेत नाट्य क्षेत्रात आपल्या लातूरमध्ये नाट्य करत असलेले एकांकिका राज्यस्तरीय, ते एकत्र आपलं डोकं लावून एक चांगलं एकत्र आल्या स्पर्धा होणार नाही. नाही, चांगला प्रोजेक्ट सगळ्याच्या सहमतीनं स्पर्धा रंगणार नाही तर क्वालिटी येणार नाही. मग तुम्हाला एवढं कळतं तर माझं इंटरव्ह्यू कशाला घ्यायला? हा, तुम्ही म्हणलात ना सगळे झपाट्याने कशी वाढव ह्याच्यावर. ते सांगितलं ना, युनिटी येऊन सगळ्याचं डोकं वापरून एक योग्य ते निर्णय घ्यावा. असं म्हणतात की सगळ्यांचं डोकं लागलं की काम होत नाही, एकाचं डोकं चला. मग निर्णय म्हणजे असं त्या चर्चेतून निघेल की सगळ्यांना बोलवलंय आणि माणसाला जे वाटतं. आता ही आमची चर्चा आम्ही इथं थांबवतो. ह्यांनाच माहीत नाही हे काय करायलेले आहेत. तर बुडाखालच्या चर्चा बुडातच संपलेल्या आहेत. आपल्या सर्वांचं आपण आमच्या चॅनलमध्ये धन्यवाद.